नमस्कार श्रोते हो, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत जीवन एक नवल. पूर्वी भाबडी माणसे म्हणत, देवाची करणी आणि नारळात पाणी. आता वनस्पती शास्त्राच्या अभ्यासाने माणसांना कळू लागले की भूगर्भातील पाणी मुळापासून फळापर्यंत कसे पोहोचते. सचेतनाच्या ठायी असणारे भरण पोषणाचे धर्म वनस्पतीच्या ठायी आढळतात. तरी अजून काही घटना अगम्य वाटतात. बर्फाळ प्रदेशातील काही पक्षी विशिष्ट ऋतुमानात विशिष्ट स्थळी न चुकता जातात. दक्षिणेकडच्या पक्षी तीर्थात दोन गरुड सदृश्य पक्षी रोज भर दुपारी 12 वाजता येतात, अन्नभक्षण करतात आणि निघून जातात. वर्षानुवर्षे हे घडतेच आहे. आभाळात वाट न चुकता मैलोगणती मजल मारणे हे एक नवलच नाही का? मुंगीला साखरेचा डबा सापडतो. गृहिणी मात्र अनेकदा गडबडून जाते. काही अंधांना स्पर्शाने वर्ण कळतो. आकाशात हिंडणारी घार अंगणात असणाऱ्या मुलाच्या हातचा खाऊ लीलया घेऊन जाते. मासे पाण्यात न गुदमरता आणि न झोपता सतत हालचाल करीत जन्म काढतात. पाखरे फांदीवर उभा उभी विसावतात. उमदा घोडा उभ्याने विश्रांती घेतो. त्याला पाठ टेकावी किंवा आडवे व्हावे असे लागत नाही. या सृष्टीत जे काही घडते त्यामागे कारण असते. विशिष्ट रचना किंवा व्यवस्था असते. आपणाला ती कधी कळते तर कधी कळत नाही. मृगजळासारख्या काही गोष्टी भासतात, पण प्रत्यक्षात त्या नसतात. जे असते ते अनेकदा दिसत नाही. जे दिसते भासते ते अनेकदा असत नाही. स्वप्न हे झोपेत असते, पण जागेपणी उरत नाही. झोप लागते कशी हे जाणून घेण्यासाठी झोपेचा विचार करू लागलो तर झोप उडून जाते. आपण जागे होतो तेव्हा कळते की आपण झोपेत होतो. सजीव जगतात आढळणारे हे संवेदन विश्व, अनुभव विश्व मनोवेधक व मनोरंजक आहे. त्याची उकल होत राहील असा विश्वास आहे. रामकृष्ण परमहंसांना कालीचे दर्शन घडत असे आणि नामदेवांना पांडुरंग भेटत असे असे म्हणतात. ते खरे की खोटे? या संदर्भात निर्णायक अभिप्राय व्यक्त करणे कठीण आहे. व्यक्तिगत भाव, विश्वास किंवा श्रद्धा व्यक्तिपुरती अविवाद्य असू शकेल, पण तिला सर्वसामान्य अनुभवाची सार्वत्रिकता प्राप्त होऊ शकत नाही. जी गोष्ट अनेकांना अनेक प्रसंगी समानतेने अनुभवता येते व जिचे परिणाम अनुमानाने अभ्यासता येतात, तिचे शास्त्रीय विवेचन शक्य आहे. जे केवळ एखाद्यालाच उत्कटतेने प्रतीत होते, त्याला शास्त्रीय मूल्य प्राप्त होत नाही, पण तरीही योग्य त्या गांभीर्याने त्याचा विचार व्हावयास हरकत नाही. ज्ञानदेव किंवा अन्य काही योगी समाधिस्थ झाले, अशा घटनांविषयी काय म्हणता येईल? काही वर्षांपूर्वी स्वामी योगानंद यांनी लॉस एंजेल्स येथे समाधी घेतली. ते केवळ निधन मानले तरी एक गोष्ट निर्विवादपणे नमूद करून ठेवावी लागली. स्वामींचा देह सुमारे 3 आठवडे फुलासारखा सतेज व टवटवीत दिसत होता. योगी कथामृत हे त्यांचे अनुवादित चरित्र उपलब्ध आहे. काही अभ्यासकांना असे वाटते की कोणताही अनुभव घेण्यासाठी विशिष्ट क्षमतांनी युक्त अशी एक संवेदन यंत्रणा लागते. पाहण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान लागतात. गंध संवेदनासाठी विशिष्ट इंद्रिय रचना व संवेदनक्षम पेशी लागतात. उंटाला वादळाची चाहूल काही तास अगोदर लागते. काही कुत्र्यांना धरणीकंपाचे भान 1-2 दिवस अगोदर होते. त्या त्या प्राण्यांच्या ठायी काही जन्मजात क्षमता असतात. पारमार्थिक अनुभव घेण्यासाठी काही क्षमता अंगी असाव्या लागतात असेही एक मत आहे. आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, प्रार्थना, उपासना, नामजप यांनी त्या प्रकट होतात व वाढीस लागतात अशी एक भूमिका आहे. निराग्रही मनाने अशा क्षमतांचा शोध घ्यावयास हरकत नाही. हा विषय अनुभवाचा आहे. माणसाला काही गोष्टी कळतात, काही कळत नाहीत, पण आपणाला कळत नाही एवढे तरी कळते. जे कळले ते कळले म्हणावे, जे कळले नाही किंवा कळत नाही त्याच्याविषयी आग्रहपूर्वक काहीच बोलू नये. शेवटी जीवनात नवल उरणारच आहे. धन्यवाद.